नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट आणि मोठी खुशखबर बहिणींसाठी. लाडक्या बहिणींसाठी आज मोठी खुशखबर आलेली आहे, कारण 10व्या हप्त्याचं गिफ्ट वाटप हे तुम्हाला कधी होणार आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण महत्त्वाचा आहे आणि महिलांसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर आपण देणार आहोत. कारण महिलांना आज आनंद होणार आहे, कारण 2000 रुपयांचं क्रेडिट काही महिलांच्या अकाउंटला जमा झाले. ते कशाचे पडलेले आहेत? 6 एप्रिल निमित्त आज तुम्हाला कोणत्या महिलांना पैसे पडणार? गुढीपाडव्याचं गिफ्ट वाटप आज नक्की कोणत्या महिलांना होणार? महत्त्वाचे 6 गिफ्ट कोणापर्यंत पोहोचणार आणि ते 6 गिफ्ट सर्व महिलांना भेटणार का? नवीन योजना आलेल्या आहेत. नवीन 12 योजनाची घोषणा आज आपण करणार आहोत. नवीन कोणत्या 12 योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार, त्यासाठी काय अटी आणि शर्ती असणार आहेत, ती सुद्धा डिटेल माहिती तुम्हाला भेटणारच आहे. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या आज आपण देणार आहोत आणि 10व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला कधी जमा होणार आहेत याविषयी सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला आज भेटणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आज आहे 6 एप्रिल. आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याचं जे गिफ्ट जाहीर केलेलं होतं, गुढीपाडव्याचं गिफ्ट आज रामनवमीच्या मुहूर्तावर वाटप होत आहे का? तर तेच आपण जाणून घेणार आहोत. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट एक आलेली आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट तर शासनाला वाटायचं आहे. गुढीपाडव्यानिमित्त जे घोषित केलेलं गिफ्ट आहे ते शासन आज रामनवमीच्या निमित्ताने वाटप करणार आहे. परंतु रेशन कार्डवरती कोणत्या रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा भेटणार आहे? रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा आणि साडी वाटप हे दोन्ही पण होणार आहे. परंतु कोणत्या बहिणींना हे गिफ्ट भेटणार आहे आणि कोणत्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचंच ठरणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेत गुढीपाडव्यानिमित्त जे गिफ्ट घोषित केलं तेच गिफ्ट तुम्हाला आज भेटणार आहे. आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर आनंदाचा शिधा तुमच्यापर्यंत येणार आहे. परंतु जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर मात्र आनंदाचा शिधा पण नाही आणि साडी वाटप पण नाही. हे दोन्ही गिफ्ट तुम्हाला भेटणार नाही आहेत. गुढीपाडव्याचं गिफ्ट आज तुमच्या अकाउंटला जमा होणार आणि लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आज आलेली आहे. लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे 1500 रुपये क्रेडिट होणार आहेत. परंतु ते कोणत्या बहिणींना आणि कधी होणार आहेत? आणि महत्त्वाचं एक नवीन गिफ्ट 2490 रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि आज त्याचं वाटप होत आहे. महिलांनो, चेक करा तुमच्या बँक अकाउंटला हे पैसे आलेत का? जर 2490 रुपये तुम्हाला आले असतील तर ते तुमचं कशाचं गिफ्ट आहे आणि जर आले नसतील तर त्यासाठी काय करायचं? महत्त्वाची सूचना आपण लगेच देणार आहोत. 3 गॅसचे जे मोफत पैसे असतात ते तुम्हाला 2490 रुपयांचा लाभ हा दिला जातो. 1 वर्षात 2490 रुपये वन टाईम तुम्हाला पडणार आहेत आणि ते आज पडणार आहेत. इथून मागे लाडकी बहीण योजनेतील हे गिफ्ट तुम्हाला पडलेलं नसेल तर आज हे 2490 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे? तुमची गॅस KYC करणं जरुरी आहे आणि गॅस टाकी बुक करून घेणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर 2490 रुपये तुम्हाला पडतील. परंतु ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत तर मात्र या लाभापासून सुद्धा तुम्ही वंचित राहू शकता. आणि लाडकी बहीण योजनेतील पहिलं गिफ्ट हे तुम्हाला पडलंय का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जाणून घेऊयात. महिलांना 13,500 रुपये आतापर्यंत आलेले आहेत. परंतु 1 2 3 4 5 6 7 8 9 हप्ते जर तुम्हाला एवढे आले असतील तर 10व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला नक्की कधी होणार आहे आणि 10वा हप्ता हा वाटप तुम्हाला आज होणार आहे का? महिलांची आणि गुढीपाडव्यानिमित्त महिलांची प्रतीक्षा संपणार का? हीच अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. कारण 10 हप्त्याचे पैसे तुम्हाला जमा झाले असतील किंवा 9 हप्त्यापर्यंत आतापर्यंत पैसे आले असतील तर 10वा कसं काय आलेला नाही, हीच अपडेट जाणून घेणार आहोत. 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला तुमची प्रतीक्षा संपणार आहे का? आणि ती आज अपडेट आपल्याकडे ओरिजिनल खात्रीशीर माहिती आलेली आहे. नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या 12 योजना आलेल्या आहेत त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि त्यासाठी डिटेल माहिती प्रत्येक 12 योजनेची प्रत्येक अपडेट सर्व योजनांविषयी आपण आज माहिती देणार आहोत. कारण महिलांचे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून महिला सांगत असतात की सर आम्हाला नवीन योजनेची माहिती द्या. तर आज 12 नवीन योजना तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. काय योजना असणार आहेत? नवीन 12 योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. नवीन 12 योजना कोणत्या असणार आहेत? सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आणि आतापर्यंत कोठेही तुम्हाला माहिती भेटली नसेल अशी नवनवीन माहिती आपण आज घेऊन आलेलो आहोत. 3 उपमुख्यमंत्री आणि आदितीताईंनी नवीन 12 योजनांची घोषणा केलेली आहे. त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचणार आणि नारी शक्तीची ताकद काय असते आणि सशक्त कशा बनवायच्या, सुरक्षित
सक्षम महिला बनवण्यासाठी नवीन 12 योजनांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। नवीन 12 योजना चालू आहेत। त्या 12 योजनांचा लाभ तुम्हाला भेटतोय का? आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा, कारण तुमच्या कमेंट आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। महिलांसाठी नवीन 12 योजना सुद्धा आपण सांगणारच आहोत। तुरंत आपण जाणून घेऊया। 2000 रुपये काल जमा झाले, आज सुद्धा क्रेडिट होत आहेत। 2000 रुपयांचं क्रेडिट आज कोणाला होत आहे? कोणत्या लाडक्या बहिणींना होत आहे का शेतकऱ्यांना होत आहे? नक्की 2000 रुपये कशाचे पडलेले आहेत तीच अपडेट आता लगेच आपण जाणून घेऊयात। 2000 रुपयांचं वाटप होत आहे। 2000 रुपये कशाच्या माध्यमातून? डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे आलेले असतील, परंतु शेतकरी खुश झालेला आहे, कारण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपयांचं गिफ्ट त्यांना जमा झालेलं आहे। परंतु महिला खुश कधी होणार आहेत? कारण महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप हे अजून झालेलं नाही आणि ते आज होणार का? त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणूनच घेऊयात। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 10व्या हप्त्याचं वाटप, महिला सशक्तीकरणाची जी स्कीम चालू आहे त्यामध्ये 1500 रुपयांचं वाटप, 10व्या हप्त्याचे पैसे आज तुम्हाला पडणार आहेत का? आणि जर पडणार असतील तर कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आज पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना किती पैसे पडणार? 1500 रुपयांचं वाटप तर तुम्हाला होणार, परंतु ते आज किती जिल्ह्यात होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। 9 हप्त्यांचे पैसे तुम्हाला याच पद्धतीने जमा झाले असतील, 1500 रुपयांचा असाच मेसेज तुम्हाला आला असेल, परंतु 10व्या हप्त्याचं वाटपाचा हा मेसेजची वाट सर्व महिला पाहत आहेत, परंतु तो काही अजून जमा झालेला नाही। महिलांना 1500 रुपये गुढीपाडव्यानिमित्त जे घोषित केलेलं होतं ते रामनवमीनिमित्त आज भेटणार का? आणि जर भेटणार असेल तर 1500 रुपयांचा असाच मेसेज तुम्हाला येणार आहे आणि तो कधी जमा होणार आहे ती अपडेट जाणून घेणार आहोत। परंतु किती जिल्ह्यातील महिलांना हे 1500 रुपये आज जमा होणार आहेत? कारण आज हे मेसेज यायला चालू होणार आहेत आणि असाच मेसेज तुमच्या मेसेंजरमध्ये सुद्धा आलाय का आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेत का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की 100% कळवा, कारण तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे। आजपासून या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जाणार आहे। नवीन 12 योजनांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने नवीन 12 योजना महिलांसाठी राबत आहे। त्या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचत नाहीये, कारण महिलांना याविषयी माहितीच नाहीये की या 12 योजना आपल्यापर्यंत येत नाहीयेत आणि आपल्याला या 12 योजनांचा लाभ घेता येतो एवढी पण माहिती महिलांपर्यंत नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशाच योजनांचा लाभ तुमच्या बहिणींपर्यंत, तुमच्या सर्व महिलांपर्यंत हा पोहोचला पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करणं जरुरी आहे, कारण शेअर करा तरच महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकता। कारण तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, बहिणींपर्यंत, आईंपर्यंत, सर्वांपर्यंत या योजनेचा लाभ गेला पाहिजे। आणि या 12 योजना कोणत्या असणार आहेत? नवीन 12 योजना शासनानं घोषित केल्या, परंतु अजूनही महिलांना माहीत नाहीये की या 12 योजना दिल्या जातात। परंतु महिलांना फक्त एकच योजना माहीत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेचं काय? जसं अर्ज केले तसे पैसे पडत आहेत, काळजी करण्याची गरज नाही। परंतु त्यात सुद्धा नवीन नियम आलेले आहेत, ते सुद्धा नियम आपण जाणून घेणार आहोत। कोणते नवीन नियम, कशाच्या निकषावरती तुम्ही बाहेर निघलेला आहात आणि जर बाहेर निघला नसाल तर 10वा हप्ता का आलेला नाहीये ती सुद्धा अपडेट जाणूनच घेणार आहोत। परंतु नारी शक्ती मजबूत करण्यासाठी महिलांसाठी नवीन 12 योजनांचं गिफ्ट शासनाने दिलेलं आहे आणि त्या 12 योजना तुमच्यापर्यंत जर पोहोचायच्या असतील तर ते तुम्हाला काय करावं लागणार आहे, ते 12 योजना काय असणार आहेत तीच अपडेट जाणून घेणार आहोत। नवीन 12 योजनांची माहिती तुमच्यापर्यंत आपण देणार आहोत। आजच अर्ज करा, नाहीतर तुम्ही या 12 योजनांपासून वंचित राहू शकता। 12 पैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुमच्या हातात आहे, परंतु हे कागदपत्र आणि सर्व माहिती, डिटेल माहिती आपण देणार आहोत आणि आजच अर्ज करायचे आहेत। आजपासूनच सुरुवात करा, तरच तुम्हाला हे पैसे पडायला चालू होतील आणि नवीन योजनेचा सुद्धा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। नवीन योजनेची तर आपण माहिती घेणारच आहोत, परंतु 26 जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे। किती? तर 26 जिल्हे असणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे तुम्हाला आजपासून पडणार आहेत आणि 26 जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे। कोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बहिणींना हे पैसे आजपासून पडणार आहेत डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार? सर्वात पहिला जिल्हा असणार आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यात सर्वात अगोदर, सर्वात पहिल्या टप्प्यात आणि तेथील महिलांना, सर्व महिलांना हे पैसे आजपासून चालू होत आहेत। पुणे जिल्हा असणार आहे, इकडे पालघर असणार आहे, नाशिक असणार आहे, इकडे सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असणार आहे, सांगली असणार आहे, इकडे संभाजीनगर असणार आहे, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये 26 जिल्ह्यात आज वाटप होणार आहे आणि 26 जिल्हे महत्त्वाचे आहेत, कारण 26 जिल्ह्यात
प्रत्येक महिलेला पैसे पडणार आहेत आणि प्रत्येक महिलेला याचा लाभ आजपासून भेटणार आहे। अशीच अपडेट आपण सर्व खरी अपडेट देणार आहोत। आता नवीन नियम सुद्धा शासनाने जाहीर केलेले आहेत। कोणते नवीन नियम आहेत त्यामध्ये महिला वगळल्या जात आहेत आणि कोण त्याची चौकशी करत आहे, कोण माहिती देत आहे शासनाला की यांच्या घरी 4 चाकी गाडी आहे। 4 चाकी गाडीचा नवीन नियम आलेला आहे। जर तुमच्या घरी 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही या योजनेतून बाद केलं जाणार आहे। सर्वात अगोदर तुमचा फॉर्म हा बाद केला जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला 4 चाकी गाडीचा नियम काय आहे तर कोण त्याची माहिती देणार आहे त्याविषयी सुद्धा पुढे माहितीच भेटणार आहे। परंतु दुसरा एक नवीन नियम शासनाने जाहीर केलेला आहे। नवीन निकषामध्ये जे नियम आलेले आहेत त्याविषयी अपडेट आपण जाणून घेत आहोत। दुसरा नियम आहे शासकीय नोकरी। जर तुम्ही नवरा आणि बायकोमधील दोघांपैकी एक जण जरी शासकीय नोकरीला असाल तरी सुद्धा सर्वात अगोदर तुमचा फॉर्म हा बाद केलेला आहे। त्यामुळे शासकीय योजनेचा जर तुम्ही शासकीय नोकरीला असाल तर शासकीय योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे। त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे तिसरा नियम आता आपण लगेच जाणून घेऊयात। तिसऱ्या नियमामध्ये कोणत्या महिला बाद होणार आहेत? तिसरा नियम आहे आयकर विभागाचा नियम। तिसऱ्या नियमामध्ये ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्यांना सर्वात अगोदर बाहेर केलेला आहे आणि तसा डाटा आयकर विभागाने महिला व बालकल्याण विभागाला दिलेला आहे। त्यामुळे त्या महिलांना सुद्धा 3 नंबरलाच लगेच बाद करून टाकलेला आहे। नवीन नियम आलेला आहे आणि इतर योजनाचा जर तुम्ही लाभ घेत असाल, चौथा नियम आहे इतर योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला एक वेगळा नियम आहे। इतर योजनेचे 1000 रुपये जर तुम्हाला येत असतील तर लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये तुम्हाला येणार आहेत। इतर योजनेचा नियम हा असल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। परंतु जर तुम्हाला नवीन नियम माहिती नसतील तर हे जाणून घ्या। 2.5 लाखाचं उत्पन्नाचा सुद्धा नियम आलेला आहे। 5वा नियम आहे 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमचं 2.5 लाखाच्या पुढे असेल तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला बाद केलेलं आहे। आणि जर 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असेल तर तुम्ही परत डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा सुरळीत लाभ घेऊ शकता। त्यामुळे नवीन एक योजना आपण ज्या सांगितलेल्या होत्या 12 योजना आलेल्या आहेत त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत। 1 नंबरला योजना आलेली आहे लेक लाडकी योजना। याचा लाभ जर लहान मुली असतील तुमच्याकडे तर लेक लाडकी योजनेमध्ये तुम्ही 1,01,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत भेटणार आहे। फ्रीमध्ये हे तुम्हाला पैसे भेटणार आहेत। जर कोणाला माहिती नसेल या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल। त्यांना सगळी माहिती अर्ज भरण्यापासून ते पैसे पडण्यापर्यंत सर्व माहिती आपण देणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आजच अर्ज करायला सुरू करा। आणि दुसरी योजना आहे महिला उद्योगिनी योजना। 3 लाखापर्यंत महिलांना हे कर्ज दिलं जातं, पण त्यासाठी अर्ज आणि पात्रता काय असणार आहेत, कुठे करायचा अर्ज याविषयी सविस्तर माहितीसाठी सुद्धा कमेंट करा। तिसरी योजना आहे स्वर्णिमा योजना। 2 लाखापर्यंत या योजनेमध्ये कर्ज दिलं जातं। महिलांना सक्षम आणि सदृढ बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 2 लाखापर्यंत फ्रीमध्ये कर्ज दिलं जातं। या योजनेचा सुद्धा तुम्हाला 100% लाभ घ्यायचा आहे, कारण अशा फ्री योजना आणि फ्री गिफ्ट तुम्हाला भेटत असतं। परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत। तुम्ही आम्हाला कमेंट करा, तुम्हाला काही अडचणी असतील तर मला 100% मदत केली जाईल। आणि ही एक योजना आलेली आहे 20 लाख ते 1 कोटीपर्यंत जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तरी सुद्धा हे तुम्हाला शासकीय बँकेकडून भेटत असतं आणि सर्वात कमी व्याजदरात हे शासन तुम्हाला देत असतं। उद्योजक धोरण योजना ही महिलांसाठी योजना आहे। महिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे। मोठे उद्योजक बनण्याची महिलांना सुवर्ण संधी शासनाने दिलेली आहे। महिला सन्मान योजना ही तर योजना चालूच आहे। 50% पर्यंत सवलत एसटीच्या तुम्हाला तिकिटामध्ये दिली जाते। या योजनेचा सुद्धा सर्व महिला आतापर्यंत लाभ घेतच आहेत। परंतु विधवा पेन्शन योजना या योजनेचा सुद्धा ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शन दिली जाते। प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांचं हे पेन्शन दिली जाते। ती सुद्धा योजनेचा तुम्ही अपडेट जाणून घ्या आणि तुम्ही या योजनेसाठी लवकर अर्ज करा। आणि मातृवंदना योजना या योजनेमार्फत 5,000 रुपयांचा लाभ दिला जातो। गरोदर मातांना या योजनेचा लाभ दिला जातो। 5,000 रुपये हे गरोदर मातांना दिले जातात। सुकन्या समृद्धी योजनेमार्फत 250 रुपये ते 1.5 लाख रुपये गुंतवणूक करून 7.6% व्याज परतावा हा त्यावरती दिला जातो आणि सुकन्या समृद्धी योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। सर्वात महत्त्वाच्या मोठ्या 12 योजना आपण पाहत आहोत। महिलांना समृद्धी कर्ज योजना सुद्धा आलेली आहे आणि त्यामध्ये 5 लाख ते 20 लाखापर्यंत महिलांना कर्ज दिलं जातं। आणि लाडकी बहीण योजना आपली आवडती आणि गॅरंटेड
जी योजना आहे यामध्ये नवीन एक अपडेट आलेली आहे, ती आता शेवटी आपण जाणून घेऊयात. पहिली चौकशी होणार आहे. या चौकशीमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तरच तुम्हाला इथून पुढे लाभ भेटणार, अन्यथा तुम्ही सर्वात अगोदर अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज बाद करणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज बाद करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे आणि कशामुळे अंगणवाडी सेविका तुमचा अर्ज बाद करणार आहेत. पहिली वस्तू पाहणार आहेत अंगणवाडी सेविका घरी आल्यावर. पहिली जी चौकशी होणार आहे त्यामध्ये तुमच्या घरात जर 4 चाकी गाडी असेल तर तुमचा फॉर्म हा तात्काळ लॅपटॉपवरून बाद केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका मोबाईलवरून लॅपटॉपवरून तुमचा लगेच अर्ज बाद करून टाकणार आहे. त्यांना ती चौकशी करायचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात अगोदर चौकशी होणार ती 4 चाकी गाडीची आणि लगेच तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. 3 गॅस मोफतचे पैसे 2500 रुपयांचं हे गिफ्ट तुमच्या अकाउंटला जमा झालं आहे का? आम्हाला नक्की 100% कळवा, कारण हे पैसे सर्वांना जमा होत आहेत. सर्व लाडक्या बहिणींना याचे पैसे पडलेले आहेत. 10व्या हप्त्याची अपडेट तर आपण पाहिलेली आहे आणि 3 गॅसचे मोफत पैसे 2500 रुपये तुम्हाला आजपासून जमा होत आहेत. सर्वांना महत्त्वाचे अपडेट आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या 12 योजना महत्त्वाचे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या बहिणींपर्यंत, आपल्या मैत्रिणींपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या बहिणींपर्यंत या योजनांची माहिती पोहोचली पाहिजे. कारण सर्व लाडक्या बहिणींना या योजनेची माहिती अपडेट आपण आज दिलेली आहे. त्यामुळे शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला जर सर्व अपडेट आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्याने एकही रुपया लागत नाही, परंतु अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक तर कराच, 100% करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. सर्व योजनांची अपडेट आज आपण पाहिलेली आहेत. धन्यवाद.